जय शिवराय. नमस्कार सर्वांना. खरं तर ही व्हिडिओ यूट्यूबला पोस्ट करायचा विचार नव्हता, कारण आमचा जिवलग मित्र कुमार आयुष अनिल चिनकटे याचा 2 दिवसातच आकस्मिक मृत्यू झाला. परंतु तो या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या सोबत कायम राहील या हेतूने ही व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला सुद्धा कोकणचं सौंदर्य व ठिकाणे पाहण्यास मदत होईल. चला तर मग सुरू करूया. मी तुमचा आदित्य कदम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वाटसरू महाराष्ट्राच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर आदल्या रात्री 10:30 वाजता तेजस बडोलकर या मित्राने मला कॉल केला की सकाळी फिरायला जायचं आहे 6 वाजता. वाड्यातील पोरं आहेत म्हणून मी पण मग सकाळी लवकर उठलो आणि निघालो. वाडीत पोचल्यावरती सर्व मुले जमली होती. गाडी 7 वाजता म्हणजे 1 तास लेट आली. मग त्यांचे जरा तिथे 2-3 फोटो काढले, त्यांना खुश केली आणि मग पुढे प्रवासाला निघालो. आम्ही कुठे कुठे फिरलोय ते तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जाऊया आता पुढील प्रवासाला. ठिकाणांचे लोकेशन हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. एका दिवसाच्या ट्रिपमध्ये तुम्ही ठिकाणांना भेट देऊ शकता. पहिल्यांदा पोचलो ते म्हणजे आम्ही काळकाई देवी मंदिर भरणेखेड येथे. काळकाई देवी ही खूप जागृत देवस्थान असून येथे अनेक भाविक भेट देतात, तिथे तुम्ही जाऊ शकता. मातेचा महिमा खूप मोठा आहे आणि भाविकांसाठी भक्त निवास सुद्धा आहे. तिथे दर्शन झाले आणि आम्ही निघालो. नंतर पोचलो ते दुसरं ठिकाण म्हणजे ज्याने सुंदर असे कोकण निर्माण केले त्यांच्या दर्शनाला, श्री क्षेत्र परशुराम मंदिर चिपळूण. भगवान श्री परशुराम यांचा इतिहास खूप अगाध आहे, ते तुम्ही अन्य व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. व तुम्हाला तो जाणून घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. इथे भाविकांसाठी राहण्याची सोय आहे, तुम्ही आवर्जून या ठिकाणी भेट द्या. तिथून मग आम्ही गेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची व पराक्रमांची चित्रांच्या सहाय्याने माहिती मिळवण्यासाठी डेरवण येथे शिवसृष्टी पाहायला. तिथल्या परिसरात मोबाईल वापरायला बंदी असल्याने तुम्हाला तेथील दृश्य दाखवू शकलो नाही. येथे शिवसमर्थ रामदास स्वामींचे मंदिर तसेच गौशाला व प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. मंदिर परिसरात प्रसन्न असं वातावरण दिसून येते. लहान मुलांच्या मनात इतिहासाची ओढ निर्माण करायची असेल तर या ठिकाणी कुटुंबासहित आवर्जून भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला हिंदवी स्वराज्याचा उभारणीचा महत्त्वाचा भाग म्हणजे कोकण. याच कोकणाने महाराजांच्या डोळ्यातील आनंदाचे क्षण पाहिले, तसेच दुःखाचे क्षण सुद्धा पाहिले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या निम्म्यापेक्षा जास्त काळ हा कोकणातच गेला. आता आपण जातोय संगमेश्वर कसबा या गावी. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यकारभाराची सुरुवात ही याच तालुक्यातून झाली आणि शेवट सुद्धा याच तालुक्यात झाला. आपल्या स्वराज्यातले काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी फितुरी करून छत्रपती शंभूराजांबद्दल दगाफटका केला.
आता आपण पाहतोय सरदेसाईवाडा. कसबा या गावी छत्रपती संभाजी महाराज हे रयतेच्या समस्यांचा न्यायनिवाडा करण्यासाठी थांबले असताना काही दिवस याच वाड्यामध्ये विश्रांती घेतली होती. परंतु दुर्दैव म्हणजे याच वाड्याला आता महाराजांचा अटक झालेला वाडा असे संबोधले जावं लागले. वाड्याला लागूनच शास्त्री नदी वाहते. वाड्याच्या परिसरात काही पुरातन मंदिर आहेत, ते दाट झाडे असल्यामुळे जाता आले नाही. कसबा या गावी पांडवकालीन मंदिर आहे. पांडवांचा 6वा भाऊ कर्ण याच्या नावाने या मंदिराचे नाव कर्णेश्वर असे ठेवण्यात आले. मंदिराच्या मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते. मंडपाला 4 एकसमान खांब आहेत. दक्षिण द्वाराजवळ शिलालेख कोरलेला आढळतो. मंदिरात पांडवांच्या 5 ताटासोबत 6वे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मी मूर्ती तसेच उजव्या बाजूला विष्णूची मूर्ती आहे. संगमेश्वरवरून काहीच अंतरावरती सह्याद्री पर्वतरांगेमध्ये मार्लेश्वर हे एक देवस्थान आहे. श्री मार्लेश्वर हे खूप प्राचीन मंदिर असून खूप प्रसिद्ध आहे व जागृत सुद्धा आहे. सह्याद्रीच्या कुशीत व निसर्गरम्य परिसरात मंदिर असल्याने भाविक येथे खूप लांब लांबून भाविक भेट देतात. मंदिर परिसरात खूप मोठी बाजारपेठ आहे. मार्लेश्वर हे मंदिर गुफेत असून तिथे मल्लिकार्जुन व मार्लेश्वर असे 2 शिवलिंग आहेत. वाह गडी वाह. मंदिर परिसरात मार्लेश्वर हे प्रसिद्ध असलेले धबधबा आहे. इथे भाविक स्नान करण्यासाठी जातात किंवा काही पर्यटक येथे भेट देतात. छानसं असं दर्शन झाल्यानंतरला आम्ही निघालो. ऊन खूप पडला होता म्हणून थोडा उसाचा रस पिण्यासाठी आम्ही थांबलो. दुकानावरती रसवंती गृह लिहिलेलं होतं आणि 10 रुपये लिहिले होते. त्या 10 रुपयाचा उसाचा रस नसून ती चहा होती. उसाचा रस 20 रुपये होता. मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असते हे आपण यातून शिकू शकतो. खूप असा प्रवास झाल्यानंतरला भूक लागली. तो मग निवली फाट्यात जवळ असलेले एक ग्रीन पार्क फॅमिली रेस्टॉरंट निवली फाटा येथे जेवण करण्यासाठी आलो.
ठिकाणी राईड घेऊन आम्ही जयगड किल्ल्यावरती जाणार होतो, तसेच जय विनायक मंदिरसुद्धा पाहणार होतो. परंतु वेळ कमी असल्याने आम्ही डायरेक्ट गणपतीपुळे येथे दर्शनासाठी गेलो. श्री गणपतीपुळे हे मंदिर खूप प्रसिद्ध असून भाविक येथे हजारोच्या संख्येने भेट देत असतात. हे मंदिर समुद्रकिनारे असून खूप सुंदर असे दिसते. श्री गणेशाची मूर्ती ही खूप पुरातन असून हे मंदिर खूप जागृत देवस्थान आहे. श्री गणपती बाप्पा नवसाला पावतो अशी या ठिकाणची आख्यायिका आहे. नवरा माझा नवसाच्या या चित्रपटाच्या माध्यमातून श्री गणपतीपुळे हे ठिकाण आपण पाहू शकता. श्री गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतरला आता आम्ही निघालो घराकडे, म्हणजे टेटवली या गावी. गणपतीपुळे येथून रत्नागिरी शहराकडे जात असताना खूप असे पर्यटन ठिकाणे पाहू शकता. त्यामध्ये प्राचीन कोकण, आरेवारे बीच, फिश म्युझियम, रत्नदुर्ग किल्ला, मांडवी बीच, तिवा राजवाडा असे अनेक पर्यटक व जन्मस्थळे आहेत. परंतु ते आम्हाला वेळेअभावी पाहता न आले. काय कुठं राखी हाच आहे
आम्ही निघालो मुंबईला. तर हे तुम्ही पाहताय ते जगबुडी नदी. जगबुडी नदीचे उगमस्थान पोलादपूर या तालुक्यातील कुडपण या गावातून होते. तसेच ते खेड या शहरातून पुढे वाशिष्ठ नदीला मिळते आणि दाभोळ ह्या काढीत समुद्राला जाऊन मिळते.